Praise the Lord. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. Let all thanks be to the name of the Lord. खरोखर प्रभू चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. And surely God is good, His mercy endures forever. प्रियांनो, जेव्हा कोश दाविदाने त्याच्या स्वस्थानी आणला त्यावेळेस त्या लोकांनी मोठा जयघोष केला होता. And when the ark of the covenant was brought by David, the people rejoiced. खूप आनंद त्यांना झाला होता. And they were very glad कारण त्यांचा कोश त्यांना परत मिळाला होता. because they got the ark back. आज आपला कोश आपल्यामध्ये आहे का? And do we have the ark today? नक्कीच. We do have it. देवाची समक्षता. It is the presence of God. आम्ही वर्शिप करत असताना आम्हाला देवाची समक्षता लाभली आहे काय? And while you are worshiping, did we have His presence? आणि मग जर ही समक्षता आम्हाला लाभली आहे, And if we had this presence, हा कोश आमच्यामध्ये आलेला आहे, and if we have the ark, तर आम्ही दाविदासाठी सारखं स्तवन करणारं असावं. and we should be worshippers like David. आणि दाविदाने काय केलं माहितीये का? And what did David do? दाविदानं त्यावेळी स्तवन केलं, एक स्तोत्र गायलेलं आहे. And he sang a psalm. आणि ते स्तोत्र कोणतं आहे? And what was the psalm? स्तोत्रची संहिता याचा 105वा अध्याय आणि त्यातली काही वचनं मी वाचणार आहे. And Psalms 105. आणि हीच वचनं पहिले इतिहास याचा 16वा अध्याय आणि 8 ते 22 मध्ये आहे. And same verses are there in First Chronicles. आणि त्या ठिकाणी जो कोश आला त्यावेळेस जे दाविदाने स्तोत्र गायलं ते स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे. And the psalm that was sang when the ark came in, this psalm is the same one. कारण आज या ठिकाणी देखील आपण प्रभूची जी समक्षता आपल्यामध्ये लाभलेली आहे आणि ती आम्ही अनुभवलेली देखील आहे. Because even today the presence of God that we have experienced it. यातली काहीच वचनं फक्त मी वाचणार आहे. And let us read some verses. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याचे नाम घ्या. Oh, give thanks to the Lord, call upon His name. राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा. Make known His deeds among people. ज्या वेळेस त्यांच्यामध्ये समक्षता आली, When they had the presence, परमेश्वराची समक्षता त्यांना लाभली, when the presence of God was with them, त्यावेळेस दावीद काय म्हणत आहे? what did David say? परमेश्वराचे उपकार स्मरण करा, And praise the name of the Lord, त्याचं नाम घ्या and call upon His name, आणि राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा. and make known His deeds among the nations. अनेक अद्भुत कृत्य परमेश्वराने त्यांच्यासाठी केली होती आणि आपल्यासाठी देखील करत आहे. And God did marvelous deeds for them and for us as well. आणि ह्या कृत्यांचं स्मरण जेव्हा आमच्यामध्ये देवाची समक्षता येते तेव्हा आम्ही केलं पाहिजे. And when we remember these deeds, we had the presence of God. त्याचे गुणगान करा, त्याला त्याची स्तोत्रे गा. And sing to Him, sing psalms to Him. त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. Talk of all the wondrous works. प्रत्येकासाठी देवाने अद्भुत कृत्य केलेलं आहे. God has done marvelous works for everyone. त्या वेळेला आपण थँक्यू म्हणतो, And we say thanks at that time. परंतु त्याचं वर्णन आम्ही करतो का? But do we describe it? प्रियांनो, खूप छोट्या छोट्या गोष्टी असू दे, मोठ्या मोठ्या गोष्टी असतो, Beloved, let it be small or bigger things. आमच्यासाठी त्या अशक्य झालेल्या असतात. They're impossible for us. परंतु परमेश्वराने आमच्यासाठी ते शक्य केलेलं असतं आणि आमच्यासाठी ते महत्कृत्य त्याने केलेलं But असतं. God has made it possible for us, and it's a wonderful deed in our life. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. And glorify His holy name. आपल्याला जर अभिमान कशाचा बाळगायचा असेल And what should we be proud about? तर ते परमेश्वराचं पवित्र नाम आहे. And it is the holy name of the Lord. ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित हो. And let the hearts of those who rejoice seek the Lord. कोणाचे हृदय हर्षित हो? And whose heart should be glad? ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागलेला आहे. And those who seek the Lord. आज आम्हाला परमेश्वराचा ध्यास लागलेला आहे And का? do we long for God today? आम्ही आमच्या जीवनामध्ये कशाचा ध्यास घेतलेला आहे? And what do we long for in our lives? जर परमेश्वराचा ध्यास लागलेला आहे तर हृदय निश्चित आपलं हर्षित होणार आहे. And if I'm trying to seek the Lord, my heart will rejoice. परंतु जगिक गोष्टीचा आम्ही ध्यास घेतला असेल But if we try to go behind things of the world, तर आम्हाला दुःखाशिवाय काही मिळणार नाही. and we won't get anything but sorrow. हर्ष आमच्यापासून लांब असेल. And the joy would be away from us. मग आपल्याला हर्षित व्हायचं आहे का? And do we have to be joyful? मग त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा आणि परमेश्वराचा
ध्यास घ्या. and seek the Lord and sing glory to His holy name. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा. And seek the Lord and His strength. बरेच वेळा आम्ही आमच्या सामर्थ्यावरती, आमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीवरती भरोसा ठेवतो. Many a times we just have faith in our own things, our own strengths, मग आम्हाला काही प्राप्त होत नाही. and we don't get anything. परंतु जेव्हा आम्ही परमेश्वर आणि त्याचं सामर्थ्य यावरती भरोसा ठेवतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात. But when we have faith in the Lord and His strength, miracles happen in our lives. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. And seek His face forevermore. परमेश्वराच्या दर्शनासाठी आपण आतुर आहोत का? And are we seeking His face always? का फक्त काहीतरी करायचं म्हणून प्रार्थना करतो, गीतं गातो? Or are we just singing for the sake of it? आज जशी परमेश्वराची समक्षता आमच्यामध्ये आहे तशीच रोज असावी यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. And today, as the presence of God is there in us, it should be there every day, and we should try for it. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार आणि त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. Remember His marvelous works which He has done. परमेश्वराने आमच्यासाठी अद्भुत कृत्ये केलेली आहेत. He has done great deeds for us, चमत्कार केलेले done आहेत miracles. आणि त्याने आमच्यासाठी जे निर्णय केलेले आहेत त्याची आठवण आम्ही करावी. And we have to remember the judgments that He has done for us. हे प्रत्येक कोणा एकासाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे. It's not for someone, just one person, but it's for everyone. आणि ही सुंदरशी याच्यापेक्षा ही 1 ते 15 वचनं जी आहेत ती सर्व दाविदाचं स्तोत्र आहे जेव्हा समक्षता किंवा कोष्ठ त्यांच्यामध्ये आणला गेला. And it is the Psalm of David when the Ark of the Covenant was brought in the midst of them. कारण परमेश्वराने त्याची समक्षता पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये आणली होती आणि ते हर्षित झाले होते. And because God gave His presence to them, and they became glad again. असे हे परमेश्वरावरती प्रेम करणारे, परमेश्वरावरती भरोसा ठेवणारे आणि त्याच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहणारे असे हे लोक होते. And so there are people who loved God, there were people who believed in His strength, and they were dependent on Him. आणि प्रियांनो, तोच परमेश्वर आमच्यासाठी आहे. And the same God is for us. आणि देवाची स्तुती असो की आम्हाला त्याची ओळख आहे. And praise be to God that the Lord is known to us. निर्गम 6:2 मध्ये परमेश्वर काय म्हणतो? परमेश्वर मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे. Exodus 6:2, God says to Moses that I am the Lord. ह्या परमेश्वराची मोशेला ओळख झाली होती, आज आम्हाला देखील ओळख झालेली आहे प्रियांनो. And Moses had known the Lord that time, and today we know our Lord. मोशेची जर बाकीची हिस्ट्री बघितली, If we see the history of Moses, तर तो मिस्रामध्ये महालामध्ये आणि मिस्री कुटुंबामध्ये राहत होता. so he was staying in Egypt in the royal palace. आणि त्यांच्या चालचलवणुकी किंवा त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्याचं बालपण गेलं किंवा तो मोठा त्याप्रमाणे झाला. And he had grown according to the customs and traditions. परंतु जेव्हा परमेश्वराने त्याची निवड केली, But when God chose him इस्रायलाचा नेता म्हणून त्याला निवडलं as a leader of Israel, आणि तो लीड करू लागला, and he was leading Israel, त्यांच्या समोर चालू लागला. he was walking in front of them. आणि त्यावेळेस परमेश्वर जेव्हा तो मिस्रातून लोकांना बाहेर काढत आहे त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणाला, मी परमेश्वर आहे. And when he was taking people out of Israel, Lord said to him that I am God. का तो म्हणाला मी परमेश्वर आहे? Why did he say that I am God? ह्या वेळेपर्यंत कदाचित मोशेला निश्चितच माहिती झाली हा परमेश्वर आहे म्हणून. And Moses had already knew that he is God. कारण फारो त्या लोकांना गुलामगिरीतून जाऊ देत नव्हता. Because Pharaoh was not letting them go out of slavery. आणि परमेश्वर त्यांना हे सांगू इच्छित होता, मी तुमच्या बरोबर आहे. And God wanted to tell them that I am with you. आणि म्हणून मोशेला तो काय म्हणतो? That is why he says to Moses, मी परमेश्वर आहे. I am God. आम्ही त्या परमेश्वराला अनुसरतो का? And do we embrace the Lord? आम्ही त्या परमेश्वराच्या मागे चाललेलो आहोत का? And are we walking behind that Lord? आणि हा परमेश्वर आपल्याला समजलेला आहे का? And have we understood the Lord? हा परमेश्वर आहे तो पहिल्यांदा एक गोष्ट माहिती करून घ्यायची की तो निर्माता आहे. And we should know one thing first, that He is the Creator. तो पवित्र आहे. He is holy. तो सामर्थ्यशाली आहे. And He is powerful. तो भययोग्य आहे. And He is worthy of fear. तो पुरवठा करणारा आहे. He is a supplier. तो समस्या सोडवणारा आहे. He is the one who solves their problems. तो आरोग्य देणारा आहे. He is the healer. तो कुठलाही प्रश्न असला तरी तो सोडवतो. And any situation He solves it. म्हणून वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. You don't have to go to many places for different situations. कोणतेही प्रश्न असो, कोणतीही समस्या असो, कोणतीही गरज असो, आम्हाला जायचं कोणाकडे आहे तर आमच्या परमेश्वराकडे. Let it be any question, any situation, any problem, we have to go to our Lord. तो म्हणतो मी परमेश्वर आहे. He says, I am God. तो कसा आहे? How is He? पुष्कळ काही त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. And it's written a lot about Him. तो भययोग्य आहे. He is a fear-worthy God.
त्याला असाध्य असं काही नाही And there's प्रियांनो. nothing impossible for him. म्हणून आमच्या ह्या कुठल्याही गरजा असो, So whatever needs be, आम्हाला काहीही पाहिजे असो, whatever we need, आमची कुठलीही समस्या सोडवायची असो, whatever problem be, आम्ही परमेश्वराकडे गेलं पाहिजे. we have to go to the Lord. प्रियांनो, जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये मी एक गाणं ऐकलं होतं, Beloved, last week I heard a song कदाचित फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर कुठेतरी आलं होतं ते. and it was on the internet अगदी 2-3 वाक्यामध्येच ते गाणं होतं. and it was 2 or 3 lines. एक लहान मुलं आहेत, छोटी छोटी संडे स्कूलची मुलं, आपले म्हणजे छोटा गट असेल त्या वयाची ती मुलं आहेत. And it was sung by the small kids of Sunday school. आणि मला ते गाणं खूप आवडलं, खूप टच करून गेलं आणि दिवसभर मी ते गुणगुणत होते. And the song was wonderful and I was singing it all day. 2-3 वाक्यामध्ये त्यांनी परमेश्वराचे विषयी इतकं छान सांगितलं. And in 2 or 3 lines that describe the God so beautifully, ते असं गाणं होतं, it was a song. हॅलो हॅलो सर, मुझे आपसे बात करना. Hello, hello, sir. I want to talk to you. आप कितने अच्छे हैं, आप कितने सच्चे हैं. And you are so good and you are so real. मेरी प्रार्थना सुनते हैं, उत्तर भी देते हैं हमेशा. And you listen to my prayers and you answer me always. ते अतिशय ठेक्यामध्ये गाणं होतं. And it was a good melodious song. मुलं पण छान कृती करून गात होते. And the children was dancing as well. ह्या 2-3 वाक्यामध्ये त्यांनी इतक्या छान प्रकारे त्या परमेश्वराचं वर्णन करून टाकलं. And in 2 or 3 lines I describe God so beautifully. आपल्याला सगळ्यांना परमेश्वराबरोबर बोलायचं असतं. We have to talk to God. तो किती चांगला आहे, He's so good. तो खरा आहे, He's so true. तो प्रार्थना ऐकतो He listens to our prayers. आणि तो नेहमी उत्तर देखील And He देतो. answers us always. ह्या सगळ्यांमध्ये त्याचं पूर्ण वर्णन आलं होतं. And everything is described there. आणि असा हा देव आम्हाला लाभलेला आहे. And such a God that we have got in our lives. आणि म्हणून या सेनाधीश परमेश्वराला आम्ही आमच्या जीवनामधून पवित्र मानलं पाहिजे. रोजच्या दिवसाला एक आठवण ठेवली पाहिजे की आमचा देव हा पवित्र आहे. And that is why we have to consider the Lord of hosts holy, and every day we have to remember that our Lord is holy. यशाया 8व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, And Isaiah 18, सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना आणि त्याचे भय व धाक धरा. and consider only the Lord of hosts as holy and fear Him only. त्याचं भय आणि त्याचा धाक धरा. And fear Him only. त्याचं भय आणि त्याचा धाक धरा. And fear Him and listen to Him only. आणि जेव्हा आम्ही त्याचं भय धरतो And when we fear Him आणि त्याचा धाक धरतो, and when we listen to Him आपण आपोआप त्याच्याबरोबर चालायला लागतो. and we walk automatically with Him. आणि ह्याचं जे पावित्र्य आहे, And the holiness, हे पावित्र्य कधीही बदललेलं नाही. holiness is never changed. तो आहे तसाच आहे. He is the same as He was. परमेश्वर आपल्याला म्हणतो की मी तुझ्या बरोबर आहे. And Lord is saying, I'm with you. तो अब्राहमाला म्हणाला, इसाकाला म्हणाला, बरेचसे आपले सेवक आहेत बायबलमध्ये की या सर्वांना तो म्हणाला मी तुझ्या बरोबर आहे. He says to Abraham, Isaac and Jacob, I'm with you. नव्या करारातही तेच आहे. In New Testament also He says, जेव्हा आपण ते वचन वाचतो when we read that word, तेव्हा ते वचन माझ्यासाठी असतं. that word is for me. मी वाचते तेव्हा ते माझ्यासाठी When असतं. I read it, it is for me. तो मला काय म्हणतो, What is He saying to me? मी तुझ्या बरोबर आहे. I am with you. पण ते वाचलेलं वचन मी स्वतःला लागू करून घेते का? But the word that I have read, do I apply to my life? रोजच्या आपल्या रुटीनमध्ये असतं काही वचन वाचायची, नंतर प्रार्थना करायची, चांगली गोष्ट आहे. It is in our routine to read the word, to pray. परंतु त्यावेळी ते वचन आपल्याशी बोललेलं असतं. But the word has spoken to us that time. ते वचन मला म्हणतं की परमेश्वर म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. The word is telling me, Lord says, I'm with you. मग ते मी माझ्यासाठी घेतलं का? So do I apply it for myself? का फक्त वाचून निघून घेतले? Or just I read it and went away? त्याचा सिरियसनेस मी घेतला का? Do I have the seriousness with that? जेव्हा 2 व्यक्ती संगती चाललेले आहेत, When 2 people walking together, दुसरी व्यक्ती मला म्हणते की मी तुझ्या बरोबर आहे, second person is saying, I'm with you. परंतु मी मनाने स्वीकारले का ती व्यक्ती माझ्या बरोबर आहे But म्हणून? have I accepted that the person is with me? ती व्यक्ती जेव्हा मला सांगते की मी तुझ्या बरोबर आहे, When the person says, I'm with you, आमची चालताना फेलोशिप आहे, and we have a fellowship while walking, मला बोलण्याची गरज आहे, मी त्यांच्याशी गप्पा मारत आहे. and I want to talk and I'm talking to that person. ह्या प्रवासात मला काही प्रश्न येतात तेव्हा मला त्यांची मदत आहे. In my journey, if I have a problem, I talk to them. परंतु हे जे केव्हा होईल जेव्हा मी स्वतः समजते की चाललेली व्यक्ती ही माझ्या
बरोबर आहे. But all this will happen only when I consider that the person walking with me is with me. परंतु मी जर समजेन की अनेक लोक आत्ताच्या रस्त्यावरून चालताना स्पेशली इंडियामध्ये तो पुष्कळ गर्दी असते. And in India, when you walk on the streets, there's a lot of crowd. मी समजले की अनेक लोकांपैकी ही व्यक्ती माझ्याबरोबर चालत आहे. And we say through amongst many people, this person is walking with me. त्यावेळेस ती व्यक्ती मला सांगते मी तुझ्या बरोबर आहे, तर त्याचा काही उपयोग नाही. And if that person tells me I'm with you, that is of no use. कारण मी स्वीकारलेलंच नाही. But I haven't accepted that. परंतु जेव्हा मी स्वीकारते But when I accept that, तेव्हा मी त्या व्यक्तीच्या बरोबर चालू लागते. then I also start walking with that person. परमेश्वर असाच सांगतो. And God tells you the same thing. तो त्याच्या देवाच्या सेवकांना म्हणाला, He said to the servants, मी तुझ्या बरोबर आहे. I am with you. ते वचन माझ्यासाठी आहे. And the verse is for me. कारण मी बायबलमध्ये वाचत आहे. Because I'm reading in the Bible right जेव्हा now. आम्ही बायबलची वचनं वाचतो When we read the words of the Bible, ती माझ्यासाठी असतात. they're for me. मग परमेश्वर जर मला म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, तर मी त्याच्याबरोबर चालणं खूप गरजेचं So आहे. if Lord says, I am with you, I have to walk with Him. प्रियानो, देवाची इच्छा आहे आम्ही त्याच्याबरोबर चालावं. And the will of God is that we need to walk with Him. मग आमची इच्छा काय आहे? And what is our will? आमची इच्छा हीच असावी की मी देवाबरोबर चालावं. And our will also should be that I should walk with the Lord. आम्ही जेव्हा देवाच्या भयात राहतो When we stay in the fear of the Lord, तेव्हा हे देवाचं भय आमच्यामध्ये आल्याबरोबर आपण त्याच्याबरोबर चालायला लागतो. so when the fear of the Lord comes into us, we start walking with Him. आणि मग आमची कृती देखील त्याच्याबरोबर चालताना त्यासारखीच असते. And then our acts are according to Him as we walk with Him. बायबलमध्ये लिहिलेलं आहे एका व्यक्तीबरोबर की तो देवाबरोबर चालला. कोण आहे तो? And it is written in the Bible about a person who walked with God. हनोक. त्याच्याविषयी थोडंसं पाहूया. And Hanok was walking with God, and we'll see about him. उत्पत्ती ह्याचा 5वा अध्याय 21 ते 24 वचनं. In Genesis 5:21 to 24. हानोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मतुशल झाला. मतुशल झाल्यावर हानोक 300 वर्ष देवाच्या समागमे राहिला व त्यास आणखी पुत्र व कन्या झाल्या. हानोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हानोक देवाच्या समागमे राहत असे. देवाने त्याला नेले आणि तो दिसेनासा झाला. Enoch lives 65 years and got Methuselah. After he begot Methuselah, Enoch walked with God 300 years and had sons and daughters. So all the days of Enoch were 365 years. या ठिकाणी हाणोकाविषयी सगळ्यांना माहिती आहे की हाणोक देवाबरोबर चालला आणि त्याच्यानंतर तो नव्हता. And we all know about Enoch. He was walking with God and then he was not there. कारण त्याला घेण्यात आलं. Because God took him away. तो 65 वर्षाचा झाला तेव्हा त्याला मतुशलह झाला. He was 65 years. He begot Methuselah. म्हणजे हा एक फॅमिली मॅन आहे. And he had a family. आणि मग आपल्याला बऱ्याच वाटतं की कौटुंबिक जीवन जगत असताना आपल्याला तितकं पवित्र जीवन किंवा देवाच्या सानिध्यात जगता येत नाही. And we feel that while living a family life, we cannot live a holy life or in the presence of God. पण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? But what is written here? हाणोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मतुशलह झाला. He was 65 years. He begot Methuselah. आणि मतुशलह झाल्यानंतर हाणोक 300 वर्ष देवाच्या समागमी राहिला. And after that, for 300 years, he walked with God. त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या. He had more sons and daughters. म्हणजे तो त्याच्या कुटुंबात राहत होता. He was with his family. तो त्या परमेश्वराच्या सहवासात राहत होता. He was in the presence of God. आणि तो इतका क्लोज परमेश्वराच्या राहिला And he was so close to God. की त्याच्यानंतर त्याला घेण्यात आलं. After that, he was taken away. हे हाणोकचं कॅरेक्टर आहे ना, हे खूप अद्भुत आहे. And this character of Enoch is wonderful. बाकी आपण बघतो अब्राहम, इसाक, मोशे, दावीद, राजे, संदेष्टे यांच्याविषयी खूप काही बायबलमध्ये लिहिलेलं आहे. And we see Abraham, Isaac, Jacob, Moses, and all the prophets. Everything is written a lot about them. परंतु हाणोक याच्याविषयी थोडकी वचनं आहेत. But about Enoch, there's a small verse there. परंतु हाणोक हे असं कॅरेक्टर आहे की त्यांनी सुपर नॅचरल जीवन जगावं या पद्धतीने तो जीवन जगलेला आहे. But Enoch had to live a supernatural life, and the life that he lived was like that. नेहमी प्रश्न पडतो की हाणोकाला देवाने का उचलून नेलं? We always have a question, why did God take away Enoch? कारण इतकी काही माहिती इथं दिलेली नाही. Because there's no much information there. वचन काय आहे? तो देवाच्या समागमे चालला.
And the verse is just he was walking with God. कारण त्याचं जीवन असं होतं की त्याच्या जीवनामधल्या काही गोष्टी अशा आहेत की लोकांमध्ये त्या सांगितल्या तर कदाचित प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. But some things about his life was such that it could create a controversy. अतिशय सुंदर देवाच्या संगतीचं जीवन जे सुपरनॅचरल असं जीवन हा जगलेला आहे. And such a beautiful life, a life with God, a supernatural life he lived. याच्याविषयीची 3 पुस्तकं आहेत. हनोकाची 3 पुस्तकं सेरीज आहे ती. And there are 3 books about Enoch. आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. And there are some things written there. आणि ह्यामध्ये त्याचं जे जीवन जर बघितलं ना तर पुढच्या बायबलमध्ये दिलेल्या गोष्टी ह्यांचं आपल्याला आकलन होतं. And if you see his life, you will get a gist of the things written in the Bible further. आता जर आपण बघितलं ह्या 5व्या अध्यायामध्ये ती वंशावळी दिलेली आहे नाही का, आदाम, मग त्याचा मुलगा शेत, किंवा असं जर बघत गेलं तर आदामाच्या नंतर 7वा जो येतो तो हानोक आहे. And if you see the 5th chapter, it is written about the lineage, and after Abraham, the 5th was Enoch. 7th was Enoch. मग त्या 7th म्हणजे 7व्या हानोकापर्यंत जर पाहिलं तर खूप पुढं काळ गेलेला नाहीये. And if we see till the 7th, the time has it was not a lot of time. परंतु तरीही हानोकाला प्रगटीकरणामध्ये योहानाने लिहिलेल्या ज्या गोष्टी ह्याची देखील माहिती आहे. But still Enoch know what was written in the Revelation. योहानाला प्रगटीकरणामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी अजून घडल्या नाहीत, ज्या होणाऱ्या गोष्टी आहे, प्रभूचं दुसरं येणं आहे, शेवटचं युद्ध आहे, या सगळ्या गोष्टी हनोकाला माहीत होत्या. And what was written in the Revelation about the second coming of Christ, Enoch knew that. आणि हनोका हा देवाकडे म्हणजे स्वर्गात जाणंही ना त्याचं होतं. And Enoch was going to heaven always. अतिशय देवाच्या सहवासात राहणारा, देवाला संतुष्ट करणारा असा तो व्यक्ती होता. And he was a person who pleased God and was in the presence of God always. सूर्य, चंद्र, तारे यांची देखील त्याला माहिती होती. And he knew the sun, moon and the stars. आणि ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यानंतर मला वाटतं 2 किंवा 3 पिढ्यानंतर महाप्रलय आलेले आहे नोहाच्या काळामध्ये. And after 2 or 3 generations the great flood came at the time of Noah. आणि ह्याची देखील त्याला माहिती होती की हा फ्लड येणार आहे. He knew that too. परमेश्वराने ज्या गोष्टी गुपित ठेवल्या होत्या आणि काही ठराविक लोकांना, ठराविक सेवकांनाच त्यांनी ज्या प्रगट केल्या होत्या त्यातला हा एक आहे. And Lord had kept some things a secret but revealed it to some selected few, and Enoch was one of those. आणि त्या काळामध्ये हनोकने केलेली जी सेवा आहे ती सेवा खूप महत्त्वाची आहे. And the ministry that Enoch did during that time, it is very important. आता नोहापर्यंत गेलं तर फार लवकरच्या काळामध्ये महाप्रलय आलेला आहे. And till we go to Noah, then the flood had come in. हनोक नंतर बघितलं तर मथुशलह, लामेक आणि त्यानंतर नोहा आहे. And we see Methuselah, Lamech, and then it was Noah. 8, 9 आणि 10. 8, 9 and the 10th was Noah. आणि ह्या काळापर्यंतच लोकांमध्ये असं काय घडलं की ज्यामुळं देवाला महाप्रलय आणावा लागला. And only till that time, what happened in those 3 generations that God had to bring the great flood. हे जेव्हा आम्ही समजून घेतो, When we understand this, त्यावेळी देवाची आमच्यावरती किती मोठी प्रीती आहे याचं आम्हाला आकलन होतं प्रियांनो. and when we understand this, we know the great love that God has upon us. या ठिकाणी जे लोक आहेत ते इतके काहीतरी वाईट गोष्टी करू लागले. And the people here did some wrong things. भ्रष्ट झाले होते. They became corrupt. आणि ह्या सगळ्यांमधून त्यांनी बाहेर पडावं यासाठी हनोक देवाची सेवा करत होता. आता आपण जी सुवार्ता सांगतो त्या प्रकारे तो त्यांना मागे फिरण्यासाठी सांगत होता. And to get people out of that, Enoch was preaching the gospel to the people so that they could come out of it. अधार्मिक जीवन त्यांनी सोडून द्यावं. And they should leave the unrighteous life. अनैतिक जीवन त्यांनी सोडून द्यावं. And they should leave the unlawful life. हे सांगण्यासाठी हनोकाचं कार्य खूप मोठं आहे. And to tell that the work of Enoch was great. म्हणजे त्याची सुद्धा इच्छा होती की ह्या लोकांना क्षमा प्राप्त व्हावी, यांचा नाश होऊ नये. So it was his will also that they should be forgiven and they should not perish. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का? And what is the most important thing? आम्ही जे मानव प्राणी आहोत, ज्याला परमेश्वराने आपल्या प्रतिमेप्रमाणे बनवलं आहे, त्याच्यासारखं बनवलेलं आहे. And the people that we are, God has made us a resemblance to him. त्यांच्यावरती देव इतका प्रीती करतो. And God loves us so much. तरी त्याला ह्या लोकांवरती महाप्रलय आणावा लागला. यासाठी तर काय घडलं होतं?
But still God had to destroy them with the great flood. So what great things should have happened there? तर सुरुवातीचा पिरियड जर आपण बघितला, If we see the period before, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सैतानाला खाली टाकण्यात आलं होतं we see that the devil was put away, आणि त्याचे ते सैन्य म्हणजे त्याचे ते दूत हे देखील टाकण्यात आले होते. and all the fallen angels was put with him. आणि ह्या सगळ्या जे आहेत ते ह्या लोकांना मानवाचा तिरस्कार होता. And all these people despise mankind कारण का परमेश्वर मानवावरती जास्त प्रेम करतो. because God loved man more. ह्या ठिकाणी हनोक जर आपल्याला एवढ्या शेवटच्या गोष्टी सांगू शकतो, If Enoch can tell us things of the end, तर सैतानाला देखील माहिती होतं even the devil knew that. हा जो नर्क बनवलेला आहे तो मानवासाठी नव्हता. And the hell that is created was not for man. परमेश्वराची कधीच इच्छा नव्हती की तुम्ही आणि मी किंवा मानव प्राण्याने त्या नरकात जावं. It wasn't the will of God that you and me or mankind should go into hell. आज देखील नाहीये. Even today it's not the will of God. आज देखील त्याला असं वाटतं तुमचं आणि माझं तारण व्हावं, त्या नरकाच्या त्या शापापासून त्या नाशापासून आमचा बचाव व्हावा. Even today he feels you and I should be saved and we should be saved from the destruction of hell. त्या काळात देखील परमेश्वराची तीच इच्छा होती. In that time also that was his wish. परंतु हे जे पतन पावलेले जे दूत होते सैतानाचे, But the fallen angels of the devil, यांनी जे मानवाला भ्रष्ट करत चालले होते and they corrupted mankind, आणि म्हणून परमेश्वराला संताप आलेला होता. and that is why God was angry. आणि ह्यांचं कार्य काय होतं आजही ते चालू आहे. And what was their work? And the work is going on today. ह्या नरकामध्ये त्यांना शेवटी जायचंच आहे, कारण सैतानाला माहिती आहे शेवटी जे युद्ध होणार आहे त्याच्यामध्ये त्याचा पराभव आहे. And they have to go to the hell, and they knew it because devil knows that in the end he's going to get defeated. ही सगळी माहिती असताना तो प्रयत्नही करू शकत नाही की शेवटच्या युद्धामध्ये तो जिंकू शकेल. And he cannot try to win the end battle because he already knows it. त्याचं जे पराभव आहे तो त्याला 100% माहिती He आहे. knows his defeat is imminent. मग तो आता काय करत आहे? And so what is he doing? परमेश्वराची कोणावर प्रीती आहे? And whom does God love? तर मानवावर त्याची प्रीती आहे, And he loves the man कारण त्याने आपल्या प्रतिरूपाचा तो बनवलेला आहे. because he has made him resemblance to him. त्याच्या बरोबर तो सहभागिता देत आहे. And he is in fellowship with him. ह्यांचा नाश होणे अशी त्याची इच्छा आहे. He wishes that they should not perish. आणि मग परमेश्वराला दुःखी करायचं असेल तर काय केलं पाहिजे? So if we have to make God sad, what should we do? या मानवामध्ये कार्य केलं पाहिजे And they have to work in the man. आणि त्यातले जास्तीत जास्त त्याच्याबरोबर नरकात आणले पाहिजे. And more of mankind should go to hell with him. नरकातली संख्या वाढवली पाहिजे. And the crowd in the hell should grow. आणि परमेश्वराला ह्याच्यासारखं दुसरं दुःख नाही. And there is no greater sorrow for God than that. आणि काही गोष्टी अशा लिहिलेल्या पण आहेत. And there's some things written. हनोखानी ह्या जे पतन पावलेले होते किंवा नेफालीम ते महाकाय जे वर्णन केलेलं आहे यांच्यासाठी त्याने विनंती देखील देवाला केली की तू त्यांना क्षमा कर. And Enoch had requested God to forgive the fallen angels of the Nephilim. पण परमेश्वराने ते ऐकलं नाही. But God did not listen. पण परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं? But what did God do for us? आपल्यासाठी मानवासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. He has given his only begotten son for mankind. साधी गोष्ट नाही. It is not a simple thing. एखाद्याला तो माफ करायला तयार नाहीये, And he is not ready to forgive someone. परंतु मनुष्यासाठी तो त्याचा एकुलता एक पुत्र त्या माफीसाठी देत आहे. But to forgive man, he is giving his only son. त्याची इच्छा आहे की यांना क्षमा प्राप्त व्हावी. The will of God that they should be forgiven. त्याची इच्छा आहे यांनी नरकात जाऊ नये. The will of God that they should not go to hell. त्याचं आपल्याला असलेलं हे प्रेम आहे प्रियांनो. And that is the love he had for us. आणि म्हणून आम्ही हे समजून घ्यावं की परमेश्वर आमच्यावरती किती प्रेम करतो. And that is why we need to understand how much God loves us. ह्या हनोकाकडे बघा. Look at Enoch. खूप सगळे प्रयत्न तो करत होता. He tried a lot त्यांच्यासाठी देखील for them आणि ह्या मनुष्यासाठी देखील. and for mankind. त्यांनी परत फिरावं So they should turn back. आणि तीपासून परत फिरावं. Turn back from lawlessness. जी भ्रष्टता त्यांच्यामध्ये आली होती त्यांच्यातून त्यांनी बाहेर The पडावं. corruption came in them. They should turn back. त्यावेळेस घडणारी जी भ्रष्टता ही सांगू सुद्धा शकत नाही. इतके वाईट प्रकारचे पाप त्यावेळी घडत होते. And the bad sins happened at that time cannot be described. आणि ह्यामधून त्यांनी मागं फिरावं यासाठी कार्य करणारा किंवा त्यांच्यामध्ये प्रीचिंग करणारा असा हा मोठा संदेष्टा म्हणावा लागेल की मोठा देवाचा सेवक म्हणावा लागेल. And to work in them at those times, he was a great prophet of God. असा हा हनोक And such was Enoch. हा देवाबरोबर चालत होता. And he was walking with God. काय करत होता? What was he doing? देवाबरोबर चालत होता. He was walking with God. परमेश्वराचं भय धरणं आणि देवाबरोबर चालणं. And being fearful of God and walking with God.
आणि हे खूप महत्त्वाचं आहे. It is very important. आणि म्हणून तो त्यानंतर परमेश्वराने त्याला लोकांतरी घेतलेला आहे. And after that, God took him away. यहुदाचे पत्र याचा पहिला अध्याय, एकच अध्याय, 14 आणि 15 वचन वाचू. And book of Jude 14 and 15. आदामापासून 7वा पुरुष हानोक याने त्यास उद्देशून संदेश दिला, तो हा की पहा, सर्वांचा न्यायनिवाडा कराव्यास आणि त्यापैकी अभक्त असलेल्या लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व अभक्तीच्या कर्मावरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी अभक्त पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यावरून त्या सर्वात दोषी ठरवावयास प्रभू आपल्या आयुध पवित्र जनांनी वेष्टीत असा आला. Now Enoch, the seventh from Adam, prophesies about these men also, saying, Behold, the Lord comes with tens thousands of saints to execute judgment on all, to convict all who are ungodly, among them all the ungodly deeds which they have committed in an ungodly way, and of all her harsh things which ungodly sinners have spoke against him. या ठिकाणी यहुदा देखील या ठिकाणी त्याच्याविषयी साक्ष सांगत आहे की त्याला ह्या गोष्टी माहीत होत्या, त्यांनी हे कार्य केलेले आहे आणि त्या सांगितलेल्या आहेत. And Jude is also testifying about Enoch. He knew all the things and about the work that he has done. अगदी सुरुवातीला परमेश्वराने ह्या गोष्टी त्याला प्रगट केलेल्या आहेत. And in the beginning, God has revealed all these things to him. आपण परमेश्वराच्या किती क्लोजली चालतो And how close we walk with God. त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याबरोबर आपल्या सहवासात राहतो, आपल्याला अनेक गोष्टी प्रगट करतो. In that way, in that measure, he reveals things to us. परमेश्वराची इच्छा आहे आपल्याबरोबर चालण्याची. It is his will that he walks with us. आपली इच्छा काय आहे? And what is our will? आणखी एक वचन त्या संदर्भात वाचू. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय 5 ते 6 वचन. मरणानुभव येऊ नये म्हणून विश्वासाने अनोखाला लोकांतरी नेण्यात आले, तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याविषयी साक्ष झाले की तो देवाला संतोषवीत असेल, आणि विश्वासापासून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो. By faith Enoch was taken away so that he did not see death, and was not found because God had taken him. For before he was taken, and he had testimony that he pleased God. But without faith it is impossible to please him. For he who comes to God must believe that he is, and that he is a rewarder of those who diligently seek him. मरणानुभव, त्याला मृत्यूचा अनुभव येऊ नये म्हणून अनोखाला लोकांतरी म्हणजे स्वर्गात नेण्यात आलं होतं. And he should not see that, so God had taken him to heaven. तो सापडला नाही, And he was not found, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. because God has taken him away to heaven. परमेश्वराने त्याला स्वर्गात नेलं. God had taken him to heaven. लोकांतर होण्यापूर्वी त्याविषयी साक्ष झाली की तो देवाला संतोषवीत असे. And before going to God, it was a testimony about him that he was the one who pleased God. देवाला संतोषवीत आहे. And he was pleasing God. आणि विश्वासापासून देवाला संतोषवणे अशक्य आहे. And without faith, it is impossible to please God. परमेश्वरावरती आमचा विश्वास And the faith that we have on आणि God. या विश्वासाच्या द्वारे आपण त्याला संतोष देऊ शकतो. And through this faith, we should please him. देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे. And the one who goes to God should have the faith that he is there. परमेश्वर आहे God is there. हा विश्वास आमचा धरला पाहिजे. Such should be our faith. आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा आहे. And the one who goes to him, runs to him, he gives them the reward. खूप मोठं ठिकाण आहे आमच्यासाठी तो. And it is a great place for us. धावत जावं तिथं. We have to go running to him. आम्हाला प्रतिफळ मिळतं. We get the reward. कारण आम्ही विश्वास ठेवलेला असतो. Because we have faith in him. परमेश्वर आहे God is there. आणि तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा आहे. And he is the one who answers our prayers. तो सामर्थ्यशाली आहे. And he is a powerful God. तो पवित्र आहे. He is a holy God. आणि तो भययोग्य आहे. And he is the one who we can fear. नोहा, And Noah was there. या त्याविषयी आपण पाहणार आहोत. And we'll see about Noah. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 7वं वचन आपण पाहू. जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याविषयी ईश्वरी संदेश नोहाने ऐकला आणि भक्तिभाव धरून आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्याद्वारे त्याने जग दोषी ठरविले आणि विश्वासाने जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला.
By faith, Noah, being divinely warned of things not seen yet, moved with godly fear, prepared for an ark for the saving of his household, by which he condemned the world and became heir of the righteousness, which is according to faith. जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याचविषयी ईश्वरी संदेश नोहाने ऐकला आणि भक्तिभाव करून आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. And the things that were not seen till now, but with his righteousness, he made, with his faith and righteousness, he made the ark. ज्या गोष्टी त्याला दिसत नव्हत्या, He could not see it. त्या ठिकाणी पाऊस नाही, ढग दिसत नाही, कुठं महाप्रलय आल्यासारखा वाटत नाही, And there was no rain, no clouds, nor a sign of a flood. पण तरीही जो ईश्वरी संदेश त्याच्यापर्यंत आला होता त्याच्यावरती त्याने विश्वास धरला आहे. But the divine message that had come to him, he had faith in that message. जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याचविषयी ईश्वरी संदेश नोहाने ऐकला आणि भक्तिभाव धरून आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. And what wasn't seen till now, he had faith in him, and with that he prepared an ark for his household. अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये तारू तयार करणं लोकांच्या समोर किती लोकांच्या समोर मूर्खपणाचं वाटत असेल. And to prepare an ark in front of so many people in such a situation is a thing of madness. लोकांच्या चेष्टेचा विषय तो बनला होता. And it is a thing that people mock. परंतु परमेश्वराचा जो संदेश आहे त्याच्यावरती त्याचा भरोसा होता. But the message of God, he had faith in that. आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जग दोषी ठरवले आणि विश्वासाने जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. And because of that faith, he became the heir of righteousness according to the faith. काही दिसत नसताही ईश्वरी संदेशावरती विश्वास ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. And if you can't see anything and still believing in the divine message, it's a big thing. बऱ्याच वेळा मनातल्या मनात विश्वास ठेवणं सोपं जातं. And keeping faith in your mind is good. परमेश्वराने मला काहीतरी सांगितलेलं आहे की तुझ्या जीवनामध्ये असं असं करणार आहे. And God has told me something I'll do in your life. मी पण विश्वास ठेवेन. And then I kept faith. कारण मला कोणाला काही सांगायचं नाहीये. Because I don't have to tell anyone. मला फक्त माझ्याच मनात विश्वास ठेवायचा I आहे. just have to be faithful in my own mind. परंतु ते विश्वास ठेवून जेव्हा कृती करायची वेळ येते But when we have to act by the faith, त्यावेळी मात्र कठीण जातं. but it's difficult that time. हेच या ठिकाणी घडलेलं It आहे. is written there, same thing. एक तर भ्रष्ट झालेली ती लोक आहेत. And people had become corrupt. देवाचं भय कोणाच्या मध्ये They राहिलेलं don't have नाही. the fear of the Lord. सगळे मनाप्रमाणे वागत आहेत. Everyone walking by their own mind. ज्याला जे पाहिजे ते करत आहे. They're doing things that they want to. आणि अशी स्वैराचार्या लोकांमध्ये And the people walking by their own minds, नोहा काय करत आहे. what is Noah doing? देवाने सांगितल्याप्रमाणे दिलेल्या मोजमापाप्रमाणे एक तारू बांधत आहे. Like God told him with the measurements he's given, he's building an ark. आणि मग तारू तो बांधत असताना And while building the ark, ते काय पटकन तयार होणार नाही एक दिवसामध्ये. and it is not gonna get built very fast. बायबलमध्ये ते दाखवलेले त्याचे मोजमाप सांगितलेले म्हणजे किती मोठं तारू असेल ते. And it is written in the Bible, the measurements are given, and we can imagine how big it was. आणि मग ह्याला बरेच दिवस लागलेले आहेत. And many days passed by for that. तो काम करत आहे. He was working on the ark, लोक येऊन त्याची चेष्टा करत आहे. and people came and mocked him. माहिती तो तारू बांधतोय. They all know that he's building an ark. काय करतोस तू. What are you doing? तो सांगतो देवाच्या इच्छेप्रमाणे मी तारू बांधत आहे. He's saying, by the will of God, I'm building an ark. त्याच वेळी तो वचन त्यांना सांगत आहे. And he's telling the verse. तो त्यांना सांगत आहे महाप्रलय येणार आहे, तुमचा नाश होणार आहे, मागे फिरा. And he's telling the verse to the people that there's going to be great flood, turn back and repent. आपल्या स्वतःचा बचाव करून घ्या. आपल्या Save yourselves. स्वतःचं तारण करून घ्या. And pray for your salvation. ह्या सगळं ऐकायचं सोडून त्याच्यावर विश्वास द्यायचं सोडून ते त्याची चेष्टा करत आहे. And they stop believing, stop listening to him, and instead they're mocking him. असे अनुभव तुम्हाला पण येतात का. And do you experience the same thing? वाईट वाटून घेऊ नका. And do not be sorrowful. सगळ्या सेवकांना हे अनुभव येतात. All the servants of God have that. आपण आपला विश्वास जसाच्या तसा धरून आहे ते आपल्याला जे सांगायला लावलेलं आहे ते सांगितलंच पाहिजे. As you have the faith, the things that have been told to you to tell the people, you have to do that. आणि हा विश्वास जो आहे आपला And the faith that you have, त्याच्याप्रमाणे केलेली कृती आहे. the act according to the faith, आणि मग ह्याचं प्रतिफळ आपल्याला प्राप्त होत and असतं. then you get the reward for that. म्हणून लोक चेष्टा करतात म्हणून थांबू नका. So do not stop if people mock you. जी सेवा आपल्याला दिलेली आहे Whatever service God has given ती you, नेटाने पुढे न्या. and do it sincerely. माझ्या संगती माझ्या एक कलिग्स होत्या. And there were many colleagues with me.
आणि त्या पण ख्रिश्चन होत्या, पण नामधारी ख्रिश्चन होत्या. And they were Christians but not very spiritual. आणि मग बायबलची वचनं किंवा येशूविषयी सांगितलं जास्त बोललेलं त्यांना काही आवडायचं And नाही. they did not like the verses of the Bible or talking about Christ. आणि मग त्यांनी एक आम्हाला सांगितलं, And they told me once. आणि मग ते म्हटले, मी ट्रेनिंगला असताना माझ्या बॅचमध्ये एक मुलगी होती, And while I was in training and there was a girl in my batch. आणि ती मुलगी खूप प्रार्थना करायची, And she was very prayerful. आणि मग सगळेजण आम्ही तिला मेरी मेरी म्हणायचो. And people used to call her Mary. आणि मग हे कसं होतं, सगळं चेष्टेनी होतं. And that was people mocking her. म्हणजे त्यांचं म्हणणं, येशूची आई मेरी कशी प्रार्थना करणारी तशी ही आहे. And they were saying like the mother of Jesus who was prayerful, Mary, she's the same one. पण हे आदराने नव्हतं, But not with respect. तिची चेष्टा होती. They were mocking her. ती मेरीने असं केलं, ती मेरी प्रार्थना करते. And she is Mary and she is praying always. पण थँक गॉड त्या बहिणीबद्दल किंवा त्या मुलीबद्दल But thank God for that sister. तिने कधीही त्या चेष्टेमुळं आपलं प्रार्थनाशील जीवन सोडलं नाही. And because of mocking, she never left her prayerful life. परमेश्वराने तिला तिचे आशीर्वाद दिले असतील, And God should have surely blessed her. पण आपल्याला पण अशी लोक भेटतात. But we meet some people like this. तुम्ही वचन सांगायला जा, And you go to tell them the verse. त्यांना ते आवडणार नाही. And they didn't like it. मग ते असं काहीतरी नाव आपल्याला देऊन टाकतील. And then they mock you in some way. आनंदाने स्वीकारा, And accept it gladly. ते आपली चेष्टा करत नाही. And they are not mocking you. पाहणारा परमेश्वर आहे, The one who sees is the Lord. आपलं प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. The rewarder is the Lord. या ठिकाणी नोहा ते कार्य करत होता. And Noah was doing that. नोहाविषयी देखील सांगितलेलं आहे की तो देवाच्या समागमी चालणारा होता. And it is written about Noah, he was walking with the Lord. उत्पत्ती 6:9 वचन वाचू. Genesis 6:9. नोहाचा वृत्तांत येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाच्या समागमे राहत असे. This is genealogy of Noah. Noah was a just man, perfect in his generation. Noah walked with God, and Noah begot 3 sons, Shem, Ham, and Japheth. नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. And Noah was perfect and a righteous man among his people. ती एवढं मोठं जे पॉप्युलेशन होतं त्यावेळेसचं, And that generation had a great population. ज्यांना हणोक देखील सांगत होता And even Enoch was telling them, परत फिरण्यासाठी, turn back. ते मोठ्या पॉप्युलेशनमध्ये परमेश्वराला फक्त नोहा सापडलेला आहे. And in that big population, God found just Noah. तो कसा सापडलाय? How did he find them? धार्मिक आणि सात्विक. A righteous and a perfect. आणि नोहाच्या विषयी काय सांगितलेलं आहे? तो देवाच्या समागमे राहत होता. And it is written about Noah that he was staying in between God. परमेश्वराबरोबर चालणारं असं जीवन असतं हे. And it was a life that he was walking with God. सगळे लोक एक प्रवाहात चालले वाईट जीवन जगण्याच्या. And people are flowing in the same stream of living a bad life. भ्रष्ट लाईफ जगत आहेत. They're living a sinful life. आणि अशा परिस्थितीत नोहा त्या प्रवाहात न जाता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. And in that stream, Noah walked in the opposite direction. त्याच्यावरती किती परिणाम झाले असतील? And how many things should he have faced there? अशा ह्या सगळ्या लोकांमध्ये एकट्याने चांगलं राहणं, For in midst of all these people, just one person staying good, धार्मिक जीवन जगणं, having a righteous life, सात्विक जीवन जगणं, having a perfect life, परमेश्वराच्या सहवासात राहणं and staying in the presence of God, किती अवघड आहे. it's so difficult. आपण फक्त वाचतो, And we just read it याच्यावरती विचार करा, and just think about it. किती कठीण परिस्थिती त्याची असेल. And such a difficult situation he has there. आणि म्हणूनच आपण विचार करतो की नोहालाच का वाचवलं. And that is why we think, why did God save Noah only? एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनमध्ये तो एकटाच ह्या प्रवाहाच्या विरुद्ध राहून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत होता. And in such a big generation of population of the generation, he was just the one who was walking against the stream and walking in the presence of God. देवाच्या जवळचं जीवन, परमेश्वराच्या सोबत राहण्याचं जीवन, असं जीवन तो जगत होता. And living a life close to God, living a life with God, that was his life. परमेश्वराच्या भयात राहणारे जीवन तो जगत होता. And he had a life in the fear of the Lord. हे जीवन जगणं गरजेचं आहे. And we need to live this life. नोहाच्या काळात ज्या घटना घडत होत्या, The things happened during the time of Noah, बऱ्याचशा गोष्टी त्या आता आपल्याला पाहायला मिळत आहे. and we are seeing those things. ही कुटील पिढी म्हटलेलं आहे. And it was a corrupt generation. आणि याच्यापासून आपल्याला बचाव करून घ्यायचा आहे. And we have to save ourselves. नोहा एकटाच होता तरी विरुद्ध प्रवाहात धावू शकला. Noah was just the only one, and still he was going against the stream. आता तर पुष्कळ आहेत.
And today there are many, म्हणून आपण हे करू शकतो. and we can do it. आपण ह्या जगात सामावून न जाता परमेश्वराच्या सहवासात त्याच्या भयात राहून त्याच्याबरोबर चालू शकतो. And we cannot become one with the world, but we can stay in the presence of God in His fear and become one with Him. म्हणजे हे आपण करू शकतो. So we can do that. उत्पत्तीचं आणखी पुढचं वचन वाचणार आहोत. 6व्या अध्यायातलं 5 ते 8 वचनं. Genesis 6:5-8. पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला पस्तावा झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावर नष्ट करेन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाही तसे करेन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला पस्तावा झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. But then the Lord saw the wickedness of man was great in the earth, and that every intent of the thoughts of his heart was only evil continually. And the Lord was sorry that he had made man on the earth, and he was grieved in his heart. So the Lord said, I will destroy man, whom I have created from the face of the earth, both man and beast, creeping thing and birds of the air. For I am sorry that I have made them. But Noah found grace in the eyes of the Lord. या ठिकाणी वर्णन केलेले की कशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. And it is written here the situation. एकसारखे वाईट विचार लोकांचे होते. And people had wrong thoughts. दुष्टाई फार वाढलेली होती. And there was great corruption. आणि ह्या सगळ्यामध्ये And in all these, परमेश्वराला नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. in all these things, Noah found grace in the eyes of the Lord. मग परमेश्वराची नोहावरतीच कृपादृष्टी होती. So only why Noah had the grace of God. अनेक लोक होते तिथं. There were many people. मग नोहा कसा होता? So how was Noah? नोहा परमेश्वराची उपासना करणारा होता. Noah was the one who worshipped God. हे सगळे गुण आमच्यामध्ये पण असावेत. And we should have the same qualities. नोहा देव परमेश्वराच्या आज्ञा पाळणारा होता. Noah was the one who obeyed God. परमेश्वरावरती अवलंबून राहणारा होता. He was the one who was dependent on God. आणि जे आत्ताच सांगितले त्यावेळी जगात जे काही चालू होतं त्याच्यामध्ये समरस न होता त्याच्या विरोधात जाऊन परमेश्वराला काय संतोष, कुठल्या गोष्टींनी संतोष देऊ शकतो त्याच गोष्टी तो करत होता. And whatever was going on in the world, he did not go along with the flow, but went against the flow, and he was doing the things that pleased God. आणि ती त्यावेळी खूप वाढलेली होती. And the unrighteousness was growing that time. परंतु तो नीतीने वागणारा होता. But he was the one who was righteous. सर्व दुष्टतेपासून स्वतःला दूर ठेवणारा होता. He kept himself away from sinfulness. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्या परिस्थितीमध्ये देवाची कृपादृष्टी नोहावरती झालेली And आहे. because of all these things, the grace of God was upon him. नोहाचं जीवन बघितलं, If you see the life of Noah, तितकं कठीण आपलं आत्ता नाहीये. and our life is not so difficult. तो एकटाच होता. He was just the one. आपल्याकडे आतापर्यंत तरी भरपूर विश्वासणारे आहेत And today we have many righteous people, ज्यांची मदत आपल्याला मिळू शकेल. and we can get help from them. म्हणजे मी एकटंच विश्वासाचं जीवन जगत नाही, And I am not the only one who's living a righteous life. परंतु असे अनेक लोक आहेत There are many people ते आज विश्वासाचं जीवन जगत who आहेत. today they are living a faithful life. त्यावेळेसची जितकी कठीण परिस्थिती निर्माण झाली होती And the difficult situation that was there at that time. तितकी कठीण परिस्थिती आज आपली झालेली नाहीये. And we don't have a difficult situation today. म्हणजे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आशा आहे. So we have more hope than him. परंतु प्रियांनो, हे एवढ्या कठीण परिस्थितीत राहूनही देवाबरोबर चालले तर आपल्याला आज देखील देवाबरोबर चालण्यासाठी जास्त आशा आहे. So if Noah can walk with God in such a difficult situation, today we have more hope than him to walk with इतक्या God. त्रासातून अजून आपण जात नाहीये. We don't go through such pain today. कदाचित पुढील काळ येऊ शकतो तसा, Maybe the time would come in the future. पण आता सध्या तरी परमेश्वराबरोबर चालण्यासाठी आपल्याला चांगला काळ आहे. But today it's a good time to walk with God. ह्या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट आपण स्वतःला सांगू शकतो, We can see a good thing through all these things. परमेश्वराची माझ्यासाठी एक इच्छा आहे की मी त्याचं भय धरावं आणि त्याच्या मार्गामध्ये, त्याच्या सहवासामध्ये त्याच्या बरोबर चालावं. And it is only the will of God that I should walk with him and walk in his presence and walk behind him. एवढा मोठा तो महाप्रलय झाला. And that such was the great flood. त्या महाप्रलयामध्ये हे फक्त हा नोहा आणि त्याचं कुटुंब, त्याची पत्नी, त्याची मुलं, सुना हे वाचू शकले. And in the great flood, only Noah, his sons, his daughter-in-law, and some animals, they could save themselves. एवढ्याच लोकांचं तारण झालेलं आहे प्रियांनो. Only those people got salvation.
का तारण झालं? Why did they get saved? कृपेने झालं. By grace. 8वं वचन होतं, परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. And 8th verse is Noah found grace in the eyes of God. आणि त्याच्यामुळं नोहा आणि त्याचं कुटुंब यांचं तारण झालेलं आहे. And that is why Noah and his family were saved there. आज देखील तारण जे आहे And today the salvation, हे फक्त कृपेने होऊ शकतं. it can only happen through grace. हे फक्त कृपेने होऊ शकतं. Only through grace. अजून एक व्यक्ती आपण बघणार आहोत. And we see one more person. आपल्या सगळ्यांच्या माहितीचा इयोब. We see Job. पहिला अध्याय पहिलं वचन वाचू त्याचं. ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. There was a man in the land of Uz whose name was Job, and that man was blameless and upright, and the one who feared God and shunned evil. इयोबाची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. We know the life of Job. जो पुरुष होता त्याचं नाव काय होतं? इयोब. आणि तो सात्विक व सरळ होता. And the man whose name was Job, he was upright and righteous. तो देवाला भिवून वागे And he feared the Lord, व पापापासून दूर राही. and he shunned evil and stayed away. त्याला 7 पुत्र आणि 3 कन्या होत्या. He had 7 sons and 3 daughters. आता पुढे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याला त्याचं किती श्रीमंत होता तो. And so we know what happened further and how rich he was. किती उंट होते आणि किती बैल होते आणि ही सगळी म्हणजे त्यावेळेसची जी संपत्ती होती तो म्हणजे एक श्रीमंत व्यक्ती होता. And how many camels, oxes and everything he had, and he was very rich. श्रीमंत आहे. He was rich. चांगलं कुटुंब आहे. He has a good family. पत्नी आहे, 7 मुलं आहेत, 3 मुली आहेत. And he had a wife and 7 sons, 3 daughters. आणि ह्याबरोबर एक प्रतिष्ठा देखील आहे. And with that he had respect. रिस्पेक्टेबल व्यक्ती आहे. And he was an honorable person. पण ह्या सर्वांवरून श्रेष्ठ काय आहे? But what is greater among all these things? तो सात्विक आहे. And he was blameless. तो सरळ आहे. He was upright. तो देवाला भिवून वागत आहे. And he was the one who feared God. आणि तो पापापासून दूर आहे. And he stayed away from sin. बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा ह्या सांगितलेल्या 4 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. And except all the things that was told, these 4 things are very important. त्याच्या जीवनामध्ये आलेले जे प्रसंग ते सर्वांना माहिती आहेत. And we all know what situations came into his life. त्याच्या जे काही उंट होती आणि बैल होते हे सगळे घेऊन गेले आहेत. All the animals that he had were taken away. त्याचे पुत्र कन्या एकाच दिवशी त्यांचा मृत्यू His झालेला आहे. sons and daughters died on the same day. पण ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये तो काय म्हणतो? But in all the situation, what does he say? 21वं वचन आपण वाचू. 21st verse. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसा जिथून नग्न आलो तेथे परत जावयाच आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाम. Naked I came from my mother's womb, and naked shall I return. The Lord gave, and the Lord has taken away. Blessed be the name of the Lord. मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच येथून नग्न जातो. जेथून नग्न आलो तेथे जातो. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य त्या परमेश्वराचे नाम. Naked I came from my mother's womb, naked shall I return. The Lord gave, and the Lord has taken away. Blessed be the name of the Lord. वाचायला खूप सोपं आहे. It is so easy to read this. परंतु जेव्हा असा प्रसंग एखाद्यावर येईल तर हे बोलणं फार कठीण आहे. But when such a situation comes upon someone, saying this is very difficult. सगळं त्याचं निघून गेलेलं आहे. Everything had gone away from him. प्रॉपर्टी गेली, मग पुत्र गेले, कन्या गेल्या. He lost his riches, he lost his sons and daughters. प्रतिष्ठा गेली. He lost his honor. लोक चेष्टा करत आहे. People mocked him. तुच्छ समजत आहे. And they were despising him. आणि मग हे जर देवाने केलं तर हा असाच आहे. And if God has done it, and then he deserves that. परंतु तरीही तो परमेश्वराला काय म्हणत आहे? परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले. धन्य त्या परमेश्वराचे नाव. But still, what does he say? That the Lord gave, the Lord has taken it away. Blessed be the name of the Lord. परमेश्वराबरोबर चालणं आहे. That is called walking with God. परमेश्वराचं भय धरणं आहे. And that is what fearing God. उगाच नाही परमेश्वराने त्याला एवढं आशीर्वादित केलं. And it is not just that God has blessed him so much. ह्यांचं अंतःकरण बघा. And see the hearts.
एवढ्या छान अंतःकरणाची लोक जी परमेश्वराबरोबर चालतात, परमेश्वर निश्चितच त्यांना आशीर्वादित करतो. And people with such a good heart to walk with God, God indeed blesses them. एवढी संकट तर आपल्यावर येत नाहीत. And we don't have such great problems upon us. एक छोटी मोठी संकट येत असतात. We just have small problems upon us. कदाचित एखाद्या संकट आपल्याला मोठंही वाटतं, And we feel that some problem is bigger for us. परंतु त्यानंतर आपली देवाबरोबर असलेली प्रतिक्रिया काय आहे? But what is our reaction to God? परमेश्वराने दिलं, परमेश्वराने नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. And God gave it, God took it away, and blessed be the name of the Lord. हे परमेश्वराबरोबर भय धरून चालणं आहे प्रियांनो. And that is what is called fearing God and walking with Him. त्याचं आरोग्य सुद्धा काढून घेतलं होतं. And then his good health was taken away. त्याच्या स्किनला काय काय प्रॉब्लेम झाले होते, And he had skin diseases. तरी तो परमेश्वराला धरून राहिला. And still he was with God. त्याला सांगत होते परमेश्वराला सोडून दे, He was told, leave God. त्यांनी नाही सोडलं. And he didn't leave God. आणि परमेश्वराने या सगळ्या गोष्टींचं मोठं प्रतिफळ त्याला दिलेलं आहे. And for all these things, God gave him a great reward. त्यांनी काय केलं शेवटी? What did he do in the end? पुन्हा एकदा पश्चाताप केलेला आहे. 42:6 वचन इयोब. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. Therefore I abhor myself and repent in dust and ashes. हे माझ्याकडे लिहिले, म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. Therefore I abhor myself and repent in dust and ashes. हे जे काही संकट त्याच्यावर आली ती त्याच्या पापामुळे आली होती का? And did the situations come upon him because of his sins? आपल्याला तो वृत्तांत माहिती आहे. And we all know the parable. सैतान देवाकडे गेला आणि म्हटला की त्याच्या भोवती तू कुंपण घातलेलं आहे म्हणून तो एवढा देवदेव करतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी असताना देवाने त्याला परवानगी दिली आणि मग ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. And they will argue with God that you protect him and that is why he is faithful to you. So God agreed and the devil attacked him. हे सगळ्या टेस्टिंग त्याच्या झाल्या, त्या त्याच्या पापामुळे झाल्यात का? And was he tested because of his sins? परंतु तरीही तो काय म्हणत आहे? What is he saying after that? मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. I abhor myself, repent in dust and ashes. आज आपण जेव्हा आमच्यावरती संकट येतात त्यावेळेस कधी आमची पाप आठवून त्याचा पश्चाताप करतो का? And whenever problems come upon us, do we remember our sins and then repent for them? कदाचित आमचे टेस्टिंग पण असतील ते, Maybe it's a testing time for us. परंतु हा इयोब बघा, But look at Job. ह्या सगळ्या सिच्युएशनमधून गेल्यानंतर त्याचं इतकं वाईट झालेलं आहे, दुःखाचे प्रसंग आहेत, परंतु तरी तो माघार घेत आहे. In all this situation, he had a sorrowful state. He was in a sorry state, and then still he's repenting. आणि परमेश्वराने मग काय केलेलं आहे? And what God did for him? पुढची काही वचनं आहेत त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की योबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने पुढचे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. And Job prayed for his friends, and after that, God has solved all the problems of Job. त्याची प्रॉपर्टी होती, त्याच्या डबल त्याला मिळाली. And he gave him double the riches. त्याला पुन्हा 7 पुत्र आणि 3 कन्या झालेल्या He आहेत. again had 7 sons, 3 daughters. एक आनंदी आणि चांगलं जीवन तो त्यानंतर जगलेला आहे. He again had a joyful and happy life. कठीण परिस्थितीतही त्याने देवाला सोडलं नाही. In difficult situation, he never left God. किती प्रश्न आले तरी त्याने देवाला सोडलं नाही. Whatever be the problem, he never left God. त्याची चुका नसतानाही त्याची जी टेस्टिंग चालू होती त्यातही तो परमेश्वराला धन्यच म्हणत आहे. And it was not his mistake, and still he was being tested, and he's saying the God is great. परमेश्वराचं भय धरून परमेश्वराबरोबर चालणं. And having the fear of God and walking behind him. त्याच्यानंतर स्तोत्र संहितेची 1 आणि 2 वचनं वाचणार आहे. पहिल्या अध्यायाची. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो आणि त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करतो. Blessed is the man who walks not in the counsel of the ungodly, nor stands in the path of sinners, nor sits in the seat of the scornful, but delight in the law of the Lord, and in his law he meditates day and night. हे परमेश्वराबरोबर चालणं आहे. And this is called walking with the Lord. सगळ्या प्रश्नातून चालत असताना देखील परमेश्वराला न सोडणं आहे. And not leaving God while going through all the problems. आमच्या जीवनामधून आमची कृती कशी असावी? And how should our acts be through our life? जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, And one should not go, who doesn't go in the path of sinners, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही and not in the seat of the scornful, आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. and not walking in the counsel of the ungodly. ही कृती
आहे. And that is the action. तर आणखी काय करतो तो? What does he do additionally? परमेश्वराच्या शास्त्रात रमतो. He delights himself in the law of the Lord. शास्त्रात रमण्यासारखं दुसरं ठिकाणच नाहीये. And there is no good place than delighting yourself in the word of the Lord. वचनामध्ये तुम्ही मनन करा. Meditate in the word of God. निश्चित रमाल तिथे. And you will find yourself happy there. अतिशय आनंदाच्या उत्तेजन देणाऱ्या गोष्टी, पुढच्या काही गोष्टी आणि परमेश्वराचं सानिध्य या सगळ्या गोष्टी आपल्याला या वचनामध्ये बघायला मिळतात. And there are happy things, joyful things, things of the future, things that give you the presence of God. Everything is there. म्हणून कोण पुरुष धन्य आहे? So who is blessed? परमेश्वराच्या शास्त्रात रमतो. पुरुष म्हणजे स्त्री देखील आहे बरं का याच्यामध्ये. And man means a man and a woman, and the one who is delighting himself in the word of the Lord. त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करतो. And he meditates on the word day and night. परमेश्वराची आमच्याकडून ही अपेक्षा आहे. And God has that wish for us. परमेश्वराच्या सहवासात त्याच्या संगतीत चालावं, त्याच्या भयात राहावं. And being in his presence, walking with him, and being faithful to him, त्याच्या शास्त्रात रमावं. and delighting yourself in his word. सैतान नेहमी तुम्हाला त्या समक्षतेपासून किंवा त्याच्या सहवासातून दूर नेण्याचा प्रयत्न करेल. And devil will always try to take you away from his presence. कारण त्याच्या नरकामध्ये त्याला सोबतीला भरपूर लोक पाहिजेत. Because he wants many people in his hell. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्या नरकात जाऊ नये. And the will of the Lord is that you and I should not go to hell. आमच्यासाठी तो नाही. The hell is not for us. ज्याच्यासाठी आहे तो आपल्याला तिथं ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. And the hell is for devil, and he's trying to pull us there. मग त्याच्यासाठी तो वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतो. And he's trying different tricks. काही सांगितल्यानंतर परमेश्वराच्या विरोधात बोलल्यानंतर हे ऐकणार नाहीत. And speaking against the God, they will not listen. कदाचित वाईट कृत्य करायला सांगितल्यावर हे ऐकणार नाहीत. And if we tell them to do wrong things, they'll not listen. मग तो ट्रिक्स वापरतो. So he's trying different tricks. हवाला काय म्हणाला? He told Eve, तुम्हाला इथली फळं खाण्याची परवानगी नाही. you're not allowed to eat the fruits here. त्याला सगळं माहिती होतं. He knew everything. यांना सगळी परवानगी, फक्त मधल्या झाडाचं फळ खायचं नाही. And he knew everything, that they had the authority to eat everything, but not the permission to eat the fruits of the milk tree. आणि मग त्याच्या ट्रिकमध्ये ती फसलेली आहे. And then she fell into a trap. आणि मग काय झालं? And then what happened? एदेन बागेत मध्ये क्लोज चालणं त्यांचं जे होतं, And in the Garden of Eden, the presence that they had together, त्यांना बाहेर काढून टाकण्यात आलं. and they were put out of Eden. डिस्टन्स तयार झालेला And आहे. there was a distance. आजही सैतान तेच करत Even आहे. today, the devil is trying the same thing. ट्रिक्स वापरतो. He's trying different tricks. सरळ सरळ जर आपल्याला सांगितलं हे कर, देवाच्या विरोधातली ही गोष्ट ही कर, ऐकणार नाहीत आपण. And if someone tells us this is against God, don't do it, we don't listen. कारण आपण हे बायबल वाचतो. Because we read the Bible. आपल्याला वेळोवेळी त्याच्याविषयीचं मार्गदर्शन मिळतं. We always have guidance about the Lord. मग तो ट्रिक्स वापरतो. He's using the different tricks. शब्दामध्ये आपल्याला पकडतो. He's trying to put us in the web of words. आपण फसतो And we fall into the trap. आणि मग आपल्याकडून चूक होती. And then we make a mistake. एकच गोष्ट करायची, ह्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला रमायचं आहे. And we have to do just one thing. We have to immerse ourselves in the Word of God. त्याचं मनन करायचं आहे. We have to meditate on it. दुर्जनांच्या मसलतीने चालायचं नाही. We have to not walk by the counsel of the unrighteous. पापीजनांच्या मार्गात पाऊल घालायचं नाही. Not go into the path of the sinful. धर्मनिंदकाच्या बैठकीत बसायचं नाही. Not take a seat in the midst of the scornful. परमेश्वराच्या भयात त्याच्याबरोबर चालायचं आहे. And walking in the fear of the Lord with Him. नवीन करारीतली देखील तसंच आहे. And New Testament we know. येशूचे शिष्य And the disciples of Christ. क्लोजली त्याच्याबरोबर चालत होते. And they were walking with Him very closely. आता 2024 वर्षानंतर आपण जे हे बायबल वाचतो, मग आपल्याला कळतं की येशू हा देवाचा पुत्र त्यावेळी आला होता. And today when we read the Bible 2024 years after that, we know that Jesus was Son of God. परंतु येशू जेव्हा त्या भूतलावर आला, त्यांनी त्यांना देवाचा पुत्र म्हणून स्वीकारलं होतं का? But when Jesus came upon the earth, did they accept Jesus as the Son of God? कुणी संदेष्टा म्हणत होतं, कुणी गुरुजी म्हणत होतं, टीचर म्हणत होतं, कुणी आणखी काही म्हणत होतं. Some called him prophet, some called him a teacher, some called him master, and some other words. आता आपल्याला माहिती आहे तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, म्हणून त्याला त्याच्या मागे चालणं, त्याला अनुसरण करणं हे आपल्याला सोपं आहे. Today we know that he is the only Son of God, and that is why we can walk behind him and accept him. परंतु त्या काळात देखील हे येशूचे शिष्य त्याच्या मागे चाललेले आहेत. But in those days also, the disciples of Christ walked behind him. क्लोज फेलोशिप होती त्यांची. They had a close fellowship together. त्याच्याबरोबर फिरत होते. They were walking with him. येशूच्या सगळ्या गोष्टी त्यांना समजत नव्हत्या. They did not understand everything Jesus said. नवा करार नव्हता त्यांच्याकडे. They did not have the New Testament. परंतु तरीही तो जे सांगेल ते करत होते. But still, whatever he said, they did that.
तो त्यांना जे काही करायला सांगत होता, जे काही शिक्षण देत होता ते ती मान्य करत होते. Whatever he told them to do, they did that. हे त्यांचं क्लोज चालणं होतं. This was the closeness they had together. आणि प्रियांनो, त्याचे त्यांना आशीर्वाद प्राप्त झालेले आहे. And beloved, they got the blessings. जेव्हा येशूचं क्रुसिफिकेशन, क्रुसावरती तो गेला, तो मेला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात घेतला गेला, आणि त्यावेळी त्यांना कळलेलं होतं की हा येशू देवाचा एकुलता एक पुत्र स्वर्गातून आला होता आणि स्वर्गात घेतला गेला आहे. So when Jesus died, he was buried, he was resurrected, and he was taken up. That's when they know assuredly that he is the Son of God. पेत्र म्हणतो तू ख्रिस्त आहेस, And Peter says that you are Christ. पण ते पण बरंच उशीर आहे. But it was after a long time. परंतु हे माहीत नसताना देखील त्यांनी त्याच्या संगती क्लोजली चालले. But they didn't knew that, and still they were walking with him very closely. आणि मग जेव्हा त्याचं स्वर्गारोहण झालं And when he ascended to heaven, आणि त्यांना जो काही काळ दिला होता त्याच्यानंतर मात्र त्यांनी त्याला सोडलंच नाही. and after the time was given to them, after that they did never left him. जी क्लोज फेलोशिप होती, परमेश्वराबरोबर चालणं होतं, जी सेवा दिली होती, ते कोणत्याही परिस्थितीत ते करत राहिले. The fellowship, the service, the ministry that was given to them, they did it in all situations. मृत्यूचं भय देखील त्यांना अडवू शकलं नाही. And they did not have the fear of death. भूक आणि तहान आणि हालअपेष्टा आणि लोकांनी केलेली निंदा, कुठलीच गोष्ट त्यांना अडवू शकली नाही. Hunger, thirst, persecution, mocking, nothing could stop them from serving the Lord. आणि ते परमेश्वराच्या सहवासात त्याच्या सोबत चालत राहिले. And in his presence they were walking with him always. त्याच्यानंतरचे पण बरेच शिष्य आहेत, And many disciples came after that. ते सुद्धा परमेश्वराबरोबर अशीच सोबत चालले राहिले. And they were walking with God in the same way. सगळ्या परिस्थितीमध्ये, कितीही विरोधातली परिस्थिती असू दे, त्यांनी देवाबरोबरचं चालणं सोडलेलं नाही. In all situation, in all opposing situation, they did not leave walking with God. प्रियांनो, आज आमच्याकडून हीच अपेक्षा आहे. And today God expects the same thing from us. आम्ही परमेश्वराचं भय धरून त्याच्याबरोबर चालायचं आहे. Today we need to fear God and walk behind him. त्याच्याबरोबर चालायचं आहे. Walk with him. कुठली परिस्थिती असू दे. Let there be any situation. आता हे जे आपण देवाचे सेवक ऐकले, We saw the ministers of God. त्यांच्या इतकं आपल्याला कठीण नाही. We don't have such big problems as they had. परंतु फक्त काही कृती करायच्या आहे की ज्याच्यामुळं आपण परमेश्वराच्या सोबत चालत राहू. But we have to do some acts because of which we will walk with God. आपण हा करार करू देवाबरोबर. And let us have this covenant today with God. परमेश्वराबरोबर मी चालणार आहे. I will walk with God. मी परमेश्वराचं भय धरणार आहे. I will have the fear of God. कुठलाही प्रसंग आला तरी मी त्याला सोडणार Be it नाही. any situation, I will not leave God. परमेश्वर आपल्याला निश्चित यामध्ये सहाय्य करेल. And God will surely help us in this situation. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे. And God said to Moses, I am the Lord. त्या परमेश्वराची आपल्याला ओळख झालेली आहे. And we have that Lord known to us. कित्येक लोक आहेत त्यांना ही ओळख नाही. And many people do not know God. परमेश्वर म्हणतो तू आपला देव परमेश्वराचं भय बाळग. And God says, have fear of your Lord. हे सगळं वचनांमध्ये It is सांगितलं. written in the verse. आणि त्याच गोष्टी आपल्याला करायच्या And आहेत. we have to do that. एक वचन आपण वाचू. We'll read one verse. अनुवादाचा 10वा अध्याय 12वं वचन हे आपलं आठवड्याचं वचन असणार आहे. तर आता हे इस्रायला, तुझा देव परमेश्वर तुझ्यापाशी जे मागतो ते एवढेच की तू आपला देव परमेश्वर याचे भय बाळगून त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याचवर प्रेम ठेवावे व त्याची सेवा अगदी जीवे भावे करावी. And now, Israel, what does the Lord your God require of you but to fear the Lord your God, to walk in his ways and to love him, to serve the Lord your God with all your heart and with all your soul. तू आपला देव परमेश्वर याचे भय धरून सर्व मार्गांनी त्याच्याबरोबर चालायचं आहे. And fear the Lord your God and walk with him in all your ways. आपला देव परमेश्वर याचंच भय धर, Fear the Lord your God only त्याची सेवा कर. and serve him only. आपला देव परमेश्वर याचंच भय धर, And fear the Lord your God only त्याची सेवा कर. and serve him only. परमेश्वर आपल्यासाठी ही वचन आशीर्वादित कर. आपल्या जागेवर आपण उठून उभं राहू.